बाबा गुड नाईट, मी चालले. चिंगी चिंगी, आज ना तू त्या रूम मध्ये माझ्यासोबत झोप. मी माझ्या रूम मध्ये झोपते. नाही नाही, तुला भीती वाटते ना रात्रीची? मला नाही वाटणार. ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना, तू रात्रीची रडतेस वगैरे, खूप काळजी लागते मग. नाही रडणार. ऐक बेटा, ऐक ना, मी काय म्हणतो ना, तुला आज एक छान गोष्ट सांगतो, एकदा की नाही? मला नाही ऐकायची. चिंगी 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 चिंगी, हे बघ मी काय म्हणतो. बरं, दरवाजा आतून लावायचा नाही, कडी लावायची नाही. हा ओके. चिंगी चिंगी, आता काय? तू काहीतरी विसरतेस. नाही. गुड नाईट. चिंगी, बॅग उघडत नाहीये का? मी मदत करू? तू खाली झोपतेस? हो. अगं पण हे बघ आनंदी, तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. नाही, मला सवय खाली झोपायची. बेड असताना पण त्यावरच्या चादरी, उषा सगळं रमात्यांनी आवडीने आणलंय. सगळं घर किती प्रेमाने ठेवलंय. माझ्यामुळे काही विस्कटलं, नुकसान झालं तर तुम्हाला मनस्ताप नको. तुम्ही पण झोपा. चिंगे, अगं उठ लवकर. झोपलीस का अजून? शाळेला उशीर होईल ना. झोपली वाटतं. काही झालं ना तरी या घरात काही फरक पडणार नाही. हे काय, एवढ्या लवकर सगळं रेडी? आत्तू, मी पण रेडी, बाबा पण रेडी आहे. ये खायला ये. सगळंच रेडी झालंय. वर्षाताई, आज उशीर झाला तुम्हाला. तुमच्यासाठी पण पोहे बनवलेत, देते थांबा. चिंगी, रेवा, मी मस्त सागर वेणी घालते. काय ते? हा, सागर म्हणजे सा आणि कर. प्लीज. हा, तेच ते फ्लिटस. तेच बोलणार होते. मला नाही बांधायचे ते. बाबा, तू माझे नॉर्मल केसच बांध.
मी बांधू? नको, बाबा बांधेल. आनंदी, या घरात काही बदललं ना तरी हे कधी बदलणार नाही. बदलेल ग, बदलेल. तिला जरा आईच्या मायनं जवळ घे, येणार ती तुझ्या जवळ. ती नाहीये माझी आई. बाबा सांग ना हिला. मी बांधेन तुझं केस. हा इकडे. तेव्हा तुला बिस्किटं आवडतात ना, बिस्किटं पण दिली, पोळी भाजी पण दिली. जे आवडतं ते खा, पण सगळं खा, उपाशी नाही राहायचं. हा वर्षा, हिचं दप्तर भरतेस प्लीज. चिंगे, तुझं टाइम टेबल कुठे आहे ग? टाइम टेबल मला नाही माहिती. अरे ताई थांबा, मी आणते. सगळं भरून ठेवलंय. सगळं भरून ठेवलंय? हे सगळं असं वेळेच्या आधीच तयार झालं ना तर चिंगी शाळा उघडायला शाळेत जायची. काय ग? बाबा लवकर. झालं झालं झालं. ठीक आहे. हा. लवकर रे राघवा. हो हो ठीक आहे. ओके डन. चला चला येतो आम्ही. टाटा. बस झालं म्हणा. चला. वर्षात घरातल्या काही गोष्टी संपल्यात, जरा बाजारात जाऊन आणूयात. बाजारात कशाला जायला हवं? दादाला मेसेज करतो, येताना घेऊन ये. झालं तुझं? वर्ष जरा टीव्हीचं बघ ग. म्हणजे आवाज वाढवला की चॅनल बदलतं, चॅनल बदललं की आवाज वाढतो. काही कळत नाही मला. काय काय तुझं? चल. काय ऐक ना सोन्या, काय कर माहितीये का, जेवण झालं की लगेच कळव मला. मी जरा सिरियल बघते आणि वालाचं बिरड करा बाळा. शेंगा घालून. हा, हा. चल. आजी, आजोबा, आजी, आजोबा, असं कोणी घाबरवतं का? सॉरी सॉरी सॉरी. खालीस ते? हो, आणि काय ग, काल मला न भेटताच कशी काय गेलीस? मी आले होते आजोबा. हा हो 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 आली होतीस. मी आंघोळीला गेलो होतो, आजीनं दरवाजा उघडला तर तू निघून गेली होतीस. आता ती काय शाळा बुडवून तुमची वाट बघत बसणार आहे का? आजोबा, तुम्ही आज मला डबल चॉकलेट देणार आहे, कालचं आणि आजचं. डबल चॉकलेट? हो, डबल चॉकलेट. बघूया हा तुझ्या कानामागून काय निघतं ते. हा छू मंतर, जादू मंतर, जाओ मंतर, आओ मंतर, सिप सॅप सुप. अरे 2 चॉकलेटच्या ऐवजी 3 चॉकलेट निघाली. टिबल चॉकलेट. हा हो आजोबा, ट्रिपल चॉकलेट. अरे वा, म्हणजे उद्याचं चॉकलेट तुम्ही आजच दिलं, मग ती आता उद्या येणार नाही? अशी कशी नाही येणार? अगं ती आली ना की घरात रमा. काय ग, डबा घेतलास का बरोबर? हो, आणि काय ग, काय दिले डब्यात? बिस्किट हं? आणि आनंदीने बनवलेली पोळी भाजी. आजोबा, मला ना आनंदीच्या हातचं काहीच आवडत नाही. आपल्या दोघांमध्ये टॉप सिक्रेट. येस, टॉप सिक्रेट. चला ठमाबाई, उशीर होतोय आता, निघा. बाय आजी, बाय आजोबा. बाय. आई, खालून काही घेऊन येऊ मी तुमच्यासाठी? उशीर होतो आपल्याला, आपण निघूया. हे परत काहीतरी विसरले वाटतं. अगं आनंदी, काल मी तुला रमा आणि राघवच्या प्रेमाबद्दल सांगत होते ना, मग मी घरी गेले आणि नंतर आठवलं बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या.
हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही, अमुक सांगायचं राहून गेलं, तमुक सांगायचं राहून गेलं. आता सांगते मी तुला. हा, एकदा काय झालं, आम्ही ना मार्केटमध्ये तू उभी का? बस ना. त्या सोफ्यावरती बसायचं नाहीये, रमाचा सोफा आहे म्हणून. आ, नाही नाही, तसं काही नाहीये. नाही, असं नसूच दे, नाहीतर या घरात राहणं शक्य होणार नाही तुला. तू तर या फरशीवरती उभी आहेस ना, ती फरशी आवडली? वहिनी प्लीज आता असं नका सांगू की ही फरशी पण रमाताईंनी स्वतःच्या हाताने बसवली आहे. नाही नाही नाही, तिने बसवली नाहीये, तिने फक्त सिलेक्ट केलीये, इतकंच. मग आता या फरशीवर पण नाही झोपायचं का? काय म्हणालीस का? नाही, काल रात्री मी पण विचार करत होते की हे अख्खं घर रमाताईंनी उभं केलंय, त्यामुळे ह्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत रमाताईंचा वास असेलच ना. असेल काय, आहेच. सगळं ताईंनीच आणलंय म्हटल्यावर. अहो, तुम्ही परत का आलात? हा या. ठीक ठीक, ओके, थँक्यू. काय आणलंय? अहो अहो, वहिनी मी आज जाते हा. हो, तुझा तशी मला बरीच काम आहेत. हे दार लावून ठेव. हा, अहो आई, ये ग, दरवाजा उघडाचा आहे. आई हे आलेत. पण राघव, आई आता हे म्हणते म्हणजे दादाच असणार ना. पण काय आलाय तू एवढं लवकर? माहिती नाही, येताना काहीतरी मोठी गोष्ट घेऊन आलेत आणि खोलीत गेलेत. हो, थांब थांब थांब, मी बघते काय आणलंय. अहो, दार लावून घेतलंय त्यांनी. काय? अहो राघव, राघव, दादा, अरे दार उघड ना. मी काही बोलतच नाही. हा, अहो वाजव ना. हात दुखला माझा. राघव, अहो आनंदी आत ये. हो हो, चल चल. मी आनंदी म्हटलंय आणि आपल्या घरामध्ये आनंदी फक्त एक आहे. आनंदी आत ये. अरे पण काय आणलं दाखव. के बाय, माझी बॅग. मी लगेच उचलून ठेव- थांब थांब. तुझी बॅग बेडवर मीच ठेवली आहे. का? कपाट बघतेस? म्हणजे आनंदी, या घरातल्या प्रत्येक वस्तूंवर रमाचा ठसा आहे. ते संपूर्ण घर रमाच्या आठवणींनी भरून गेलंय. पण तू या घरात आल्यानंतर मी पाहतोय की तुझ्या बॅगेतलं सामान वापरून तू पाहुण्यासारखी राहतेस. मला नाही आवडलं. या घरची सून आहेस तू. घर आपलं लहान आहे, पण या घरामध्ये तुझी स्वतःची जागा निर्माण होऊ शकते ना. म्हणून हे कपाट तुझ्यासाठी आणलंय. आणि हा, तुलाही तुझं कपाट लॉक करायचं असेल
सॉरी अहो आनंदी, आय एम सॉरी. तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा माझा हेतू नव्हता. काय ना, रमाच्या सगळ्या वस्तू इथे मी पसरलेल्या पाहिल्या आणि मला सहन नाही झालं ते. अहो असू द्यात. माझ्यावर विश्वास बसण्यासाठी संधी आणि अवधी ह्या दोन्ही पण नाही मिळाल्यात तुम्हाला. मला कल्पना आहे त्याची आणि मला काही घाई नाहीये. अख्खं आयुष्य पडलंय आपल्याकडे. एकदा का मनाचे दरवाजे उघडले तर कपाटाचे आपोआप उघडतील. तुझं सामान कपाटात भरायचंय ना? आनंदी, तुझे बाकीचे कपडे कुठे आहेत? एवढेच आहेत माझ्याकडे. आनंदी चल, कुठे? माझ्यासोबत चल. अहो पण कुठे? चल म्हटलं ना. हो आलेच. आई, मी आनंदीला घेऊन खाली चाललो. नाही बाबा नाही, तुझीच बायको आहे, कुठेही नाही. आम्ही कोण बापड्या विचारणार आहे. आई येते हा. आई, ही रमाची जागा घेणार वाटतं. चहा न देताच गेली. बापरे, मला आता सांभाळून राहायला हवं. आता आनंदीला कळलं असतं तर की मी ती समोरची कोलते वहिनी वगैरे कोणी नाहीये, तर मी तिची सवत आहे रमा रमा. बापरे, राघवचं काय? त्यांनी काय आणलं आता? बघायला हवं. खाली यायचं असेल तर जी बटन दाबायचं. शिबाई, मेले तरी मला लपावं लागतं या आनंदीमुळे. येते लक्षात? आपल्या घरी जायचं असेल तर तू सांग. 7. बरोबर, 7वा मजला होता है ना? मनातली भीती गेली आता? थोडी थोडी. एकदा वर जाऊन ये मग. थट्टा करतायत ना माझी. तुला काय वाटतं? हे काय राघव, मी आनंदीला तुझ्या आयुष्यात तिची जागा नाही हे सांगायचा प्रयत्न करतेय आणि ही मात्र तुझ्या आयुष्यातली माझी जागा मिळवायला बघते. पण मी ती जागा मिळू देणार नाही, सोडणार नाही अशीच.